कुर्तडकर आणि आमचे टेनिस क्रिकेट यूट्यूबर्स सागर आणि साफवान या आमच्या टीमचं आम्ही स्वागत करतो आणि लगेचच आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात करतोय। सामन्याला सुरुवात होते। आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतोय RV11 वर्सेस GK स्पोर्ट्स। RV11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। RV11 करून ओपनिंग गोलंदाज कोण येते हे पाहायचंय। तसेच GK स्ट्रायकर्स या संघाकडून ओपनिंग जोडी मैदानामध्ये कोण येते हे पाहायचंय। या सामन्याचं अंपायरिंग करतायत शुभम मुरकर चिंचकरी आणि निलेश शिंदे गणेश गुळे या दोन्ही अंपायरांचं सामन्याला सुरुवात होते आणि GK स्ट्रायकर्स या संघाकडून ओपनिंग जोडी मैदानात ऋषिकेश भाटकर आणि रंजन या दोन्ही खेळाडूंचं ओपनिंग पेअरचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे। बॉलिंग मार्कवरती स्वतः कर्णधार अरविंद मांडवकर नावाजलेला असा खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आणि सामन्याला सुरुवात होते। हा जो तुम्ही सुमधुर असा साऊंड तुम्ही पाहताय आराध्य साऊंड सर्व्हिस आणि मंडप डेकोरेट्स प्रोप्रा योगेश कांबळे पालवकरवाडी एक जबरदस्त साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते। सामन्याला सुरुवात होते। अंपायरचा मॅच स्टार्टचा इशारा येतोय। अरविंद टू रंजन पहिला चेंडू अचूक टप्प्यावर गुडलाईन चेंडू समजू शकले नाहीत रंजन आणि निर्धाव चेंडू जातोय। चांगली सुरुवात म्हणावी लागेल RV11 या संघाची। पुन्हा एकदा अरविंद टू रंजन दुसरा चेंडू लेगच्या दिशेने तटविला चेंडू आणि इथे मात्र एका धावेवर संतुष्ट मानावं लागेल। रंजन याला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते साहिल मांडवकर यांच्याकडून आणि आता मात्र आलाय तो चॉकलेट बॉय ऋषिकेश भाटकर स्ट्राइक करेल। एक चांगला खेळाडू या पंचक्रोशीतील मानला जातो। बघूया आणि इथे मात्र लेगच्या दिशेने चेंडूची दिशा भरकटले अंपायरचा डिसिजन येतोय वाईड बॉल। GK स्ट्रायकर्स या संघाचे दोन्ही सामने आतापर्यंत खराब गेलेले आहेत त्याच्यामुळे हा सामना करो वा मरो या स्थितीमध्ये पोहोचलेला आहे। पाहायचंय पुन्हा एकदा इथे मात्र क्लीन बोल्ड जबरदस्त चेंडू यू मिस आय हिट अरविंद मांडवकर DJ
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल संकेश पालवकर. पुन्हा एकदा अरविंद तयार. चांगली लाईन लेन घेऊन आलाय अरविंद. पहिलं षटक यशस्वी षटक. आणि इथे मात्र कव्हरच्या दिशेने तटविला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केले आणि चांगलं बॉल गॅदर केलाय राज जाधव याने. आणि एका धावेवर संतुष्ट मानावे लागेल राजाला संकेशाला. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तटविला चेंडू. एक धाव तो पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का इथे रनआउटचा चान्स आणि खराब इथे थ्रो म्हणता येईल. रनआउटचा चान्स मिस होतोय आणि 2 धावा वसूल केल्या आहेत. या 2 धावेवर संघाचं धाव फलक झालंय 5. आता माझे सह कॉमेंटेटर प्रतीक कांबळे यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो त्याने आपला सुमधुर आवाज सगळ्यांना ऐकवायचा आहे. आणि या षटकातील पुढचा चेंडू अरविंद यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा सेफ शॉट खेळलाय. एक धाव तो पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का मनाई केले संकेशाने आणि या 2 धावा वसूल केलेत. या 2 धावेवर पहिलं षटक समाप्त होत आहे आणि संघाचं धाव फलक होत आहे 7. कुर्तडे प्रीमियर लीग 2000. यानंतरचा होणारा सामना शिवस्वराज्य वर्सेस संघर्ष युवा प्रतिष्ठान. दोन्ही संघांना पहिला पुकार आहे टॉस साठी. कुर्तडे प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये मी सर्वांचं समालोचक प्रतीक कांबळे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा तिसऱ्या पर्वातील तिसरा दिवस आपण मैदानावरती पहिला सामना जीके स्ट्रायकर्स आणि RV11 या संघांमध्ये पाहायला मिळतोय. तर सिद्धांत पवार यांचं मैदानावरती आगमन होतंय. कालच्या दिवसामध्ये हेलिकॉप्टर शॉट पाहण्यासारखा होता असे सिद्धांत पवार मैदानावरती यांचं आगमन झालंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी यावेळी ऋषिकेश याच्या माध्यमातून धावसंख्या 7 या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. एक उगवता सितारा कुर्तडी गावचा असा ऋषिकेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. ऑन बॉलिंग मार्क राईट नंबर विकेटचा मारा करेल. हलक्या हाताने कट केलाय. फलंदाजाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक्स्ट्रा कव्हरलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. एक धाव कंप्लीट केले जाईल. तिथून 2 धावा पूर्ण केल्या. थोडासा खराब थ्रो आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. तिथून 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. 8 या धावसंख्येवरती आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या दिशेने आपण पाहतो. जीके स्ट्रायकर्स आणि RV11 संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसोबत ही लढत पाहायला मिळते. तर ऋषिकेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी झेलची शक्यता नक्की तिथे झेल केला कंप्लीट आणि फलंदाज जात आहे बाद. बॅक टू द पवेलियन अभिजित. या मैदानाच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने ज्याची हलीवर पावलं मैदानाच्या आतमध्ये असा फलंदाज या पंचकृषीतील एक नावाजलेला फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. हातीस गावातून आज बिलॉंग करतो. हातीस गावातून कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये प्रवास आपण चांगल्या प्रकारे पाहायला गेलाय. मागील पहिल्या दिवशी मध्ये पाहायला गेले चांगली फटकेबाजी केली होती असा फलंदाज मात्र सिद्धेश नागवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर गोलंदाज ऋषिकेश ऑन बॉलिंग मार्क. कुर्तडी गावचा उगवता सितारा आपण पाहतोय ऑन बॉलिंग मार्क. राईट मोर द विकेटचा मारा सिद्धेशसाठी पहिला चेंडू शॉर्ट पूल केलाय. अचूक टप्प्यात चेंडू टाकला होता. त्यापूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. क्षेत्ररक्षकाच्या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तिथे तैनात सर्कल मध्ये होते परंतु त्याच्या डोक्यावरून
मारलेला चेंडू तिथून 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडू शेष. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. ऋषिकेश ऑन बॉलिंग मार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आयकॉन खेळाडू आपण पाहतोय सिद्धेश नागवेकर याला. दोन चेंडू बाकी असतील. नक्कीच ऋषिकेश पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन यावेळेस शॉर्ट पूल केलाय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल का? जरूर मला वाटतं क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आजच्या दिवसातील आपल्याला 8 सामने पाहायला मिळतील. त्यातील हा पहिला सामना मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. कुर्तडी प्रीमियर लीगचा थरार 2024चा हा थरार तिसरा पर्व आपण पाहतोय. आता तिसरा यावेळी हेलिकॉप्टर उडवला. झेलची शक्यता. श्रेयस झेल खाली पकडला. झेल आणि संपला सिद्धेश नागवेकरचा खेळ. फलंदाज बाद. मोठा धक्का, मोठा हादरा जीके स्ट्रायकर या संघाला. सिद्धेशच्या रूपामध्ये आयकॉन खेळाडू बॅक टू द पवेलियन सिद्धेश नागवेकर. थँक्यू डीसी. नवीन फलंदाज सिद्धेश नागवेकर थोडासा शॉर्ट पूल जरूर केला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे एक आयकॉन खेळाडू श्रेयस कांबळे, एक नावाजलेले गोलंदाज क्षेत्ररक्षक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख या पंचकृषी असे आयकॉन खेळाडू समोरच्या संघामध्ये पाहायला मिळाले आणि चांगला झेल पकडला आणि संपवलाय तो म्हणजे सिद्धेश नागवेकरचा खेळ. इथे मात्र आता नवीन फलंदाज गुरुनाथ वालम दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवर आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल श्रेयस कांबळे. या पंचक्रोशीची रन मशीन ज्याला ओळखलं जातं असा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. संकेतसाठी स्लोवर टप्प्याचा चेंडू होता, बिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगण्यात आली. धावसंख्या तिथेच थांबल्या. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. आता पण एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर पायावरती चेंडू हदरला. पंचांचा इशारा येतो लेग बाईटचा. नक्कीच चांगला चेंडू टाकला होता श्रेयशाने. संकेत थोडेसे समजू शकले नाही. तिथून एक धाव कंप्लीट केली 22च्या रूपामध्ये. धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. आता तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. आपण पाहतोय जीके स्ट्रायकर्स विपक्ष असतील RV11 संघांमध्ये या दोन संघांच्या दरम्यान लढत आपण पाहतोय. RV11 संघ प्रथमतः टॉस जिंकून नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस गुरुनाथ वालमने हिट केला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक श्रेयस बॉल थ्रू मध्ये पोहोचले. त्यापूर्वी एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 14 या धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना असेल शिवस्वराज्य आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान या दोन संघांच्या दरम्यान लढत असेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण दुसरा पुकार दिला जातो टॉस साठी. आपल्याला लगेचच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये जीके स्ट्रायकर्स आणि RV11 या संघांच्या दरम्यान लढती. पहिलाच सामना तिसऱ्या दिवसातील. यावेळेस हिट केला चेंडू खाली. क्षेत्ररक्षक ऋतिक असतील. इथे पकडला झेल आणि संपला. इथे मात्र संकेश पालवकरचा खेळ. बॅक टू द पवेलियन डीजे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक नावाजलेले फलंदाज गोलंदाज असे या कुर्तडे गावचे आमचे लाडके परम मित्र योगीजी बनबे
यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे. नक्कीच फलंदाजीसाठी आले योगीजी बनबे सर. गेल्या वर्षीच्या पर्वाचा जर विचार केला तर यांचा संघ जी के स्ट्रायकर हा संघ विजेता झाला होता, दुसऱ्या पर्वाचा मानकरी झाला होता. तेच पहिला चेंडू, पंचांचा निर्णय, शुभम मुरकर यांचा निर्णय येतोय वाईट. अतिरिक्त धावा इथे खर्च केली आहे. यावेळी श्रेयस पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या धावायला चालू केली आहे. पंचांना पार केलाय योग्यसाठी हा चेंडू नक्कीच शटन पूल केलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. म्हणजेच काय या दोन धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. योगेशचं हलक्यातने कटवले चेंडू एक धाव तिथून कंप्लीट केली आहे. धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. 3 गड्यांच्या 18 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जी के स्ट्रायकर्स हा संघ पाहतोय आपण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डीजी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अरविंद मांडवकर याला पाहतोय. मुंबईमध्ये अनेक ट्रॉफ्यांमध्ये सहभाग आपण पाहतोय यांचा. असे अरविंद मांडवकर आणि या कुर्तडी गावची एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे अरविंद मांडवकर. पहिला चेंडू, पंचांचा निर्णय जरूर दोन्ही हात समांतर, म्हणजेच काय ते 22वा नियम वापरावा लागला क्रिकेट मधील आणि पंचांची इशारा येतो वाईट. एक अतिरिक्त इथे धावा अरविंदने पहिल्या चेंडूवरती खर्च केले. योगेशजी बनबे स्ट्राईकला पाहायला मिळतील आपल्याला. योगेश बनबे टू अरविंद मांडवकर. हा चेंडू हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल अरविंद मांडवकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा योगेशसाठी हा चेंडू पुन्हा एकदा बीट केला. योगेश याला 2 चेंडू जाग्यावरती ठेवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल अरविंद मांडवकरच्या माध्यमातून. गेल्या वर्षी जर पाहिलं गेलं तर रुपेश लोवर यांच्या संघामध्ये होते आयकॉन खेळाडू. यावर्षी आरबी 11 या संघामध्ये आपण त्यांना पाहतोय असे अरविंद मांडवकर. यावेळी हलक्या हाताने कट केला, चेंडूची दिशा दिली, मात्र एक धाव तिथून कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. रन आउटचा चान्स मात्र श्रेयस कांबळे तिथे मात्र पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. सेफ पोहोचलाय फलंदाज गुरुनाथ वालम यांनी चित्त्यासारखी धाव घेतली आणि धावा तिथे कंप्लीट केल्या. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती आता. धावसंख्या 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय जी के स्ट्रायकर्सचा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. धावसंख्या 21 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. यावेळी हलक्या हाताने पुन्हा एकदा कट केला, चेंडूला दिशा दिली, एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल. चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल. अरविंद मांडवकर याने तिथून पेकी करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 22 या धावसंख्येवरती. अरविंद मांडवकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गुरुनाथ वालम असतील. गुरुनाथसाठी हा चेंडू मात्र यावेळेस काय होत आहे ते मात्र गुरुनाथ वालम दांडी 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 गुल. फलंदाज बाद गुरुनाथ वालम बॅक टू द पवेलियन डीजी.
नवीन फलंदाज नितीन दाखल झाले. चांगली गोलंदाजी अरविंद मांडवकरच्या माध्यमातून गुरुनाथ वालमला मागे परतवलाय. एक मोठा धक्का मानावे लागेल. काल गेल्या वर्षीचा जर पर्वाचा विचार केला तर गुरुनाथ वालम धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ होता समाप्त. जिकी स्ट्रायकर या संघाची धावसंख्या 23 धावा 4 गडी बाद. नवीन यानंतर होणारा सामना स्वराज्य शिवस्वराज्य आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान या दोन संघांच्या दरम्यान लढत असेल. आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही कप्तानांना विनंती असेल की आपण लगेचच या टॉस बॉक्स मध्ये. धावसंख्या 23 या धावसंख्येवरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर जीके स्ट्रायकर थोडासा अडचणीत सापडलाय. अभिजित नवीन गोलंदाज आले. एक धाव कंप्लीट केली जाईल. चांगला पटका लगवला नितीन यांच्या माध्यमातून. धावसंख्या 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आता. मात्र स्ट्रायकिंग एंडला योगेश बनबे. थोडीशी फलंदाजी करावी लागेल. आपला संघ अडचणीत असतावेळी गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये चांगली फलंदाजी केली परंतु यावेळेस काय दांडी गोल. योगेश बनबे बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का मोठा हादरा जीके स्ट्रायकर या संघाला. योगेश बनबे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज योगेश याची जागा घेण्यासाठी आला. नवीन फलंदाज सुमित. स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅकवर अभिजित पाय पुढून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 22 सर्वांमध्ये एक धाव तिथून कंप्लीट केले जाईल. एसटी रक्षक थोडेसे अरविंद मांडवकर बीट झाले. तिथून एक धावा मिळाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आता. 25 धावा आपण पाहतोय. कुर्तडे प्रीमियर लीगचा हातारार पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन फुल टॉस केलाय. क्षेत्ररक्षक श्रेयस कांबळे पकडलाय झेल आणि संपलाय. मात्र नितीन यांचा खेळ. डीजे नवीन फलंदाज मंदार आले. अभिजित फुल टॉस चेंडू मंदाराने हिट केलाय. चेंडूवरील क्षेत्ररक्षक ऋतिकला वन बाउन्स सीमा रेखा पार चौकार. थोडस क्षेत्ररक्षकाला बीट केला चेंडूने आणि दणदणीत असा कणकणीत पहिल्या चेंडूवरती अप्रतिम चौकार मंदाराच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. 4 धावा 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 29 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अभिजित पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर मंदार टू अभिजित. पुन्हा एकदा हिट केला होता चेंडू. इथे मात्र बीट झाले होते आणि यष्टी रक्षक सुद्धा बीट झाले अरविंद मांडवकर. त्याच्यापूर्वी एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून जरूर केला जाईल परंतु रनआउट. अंतिम चेंडू होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 30 धावा. 31 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं RV11 या संघासमोर. थँक्यू. लगेचच आपण जाऊया. नेक्स्ट मॅच असेल शिवस्वराज्य 11 आणि संघर्ष प्रतिष्ठान या दोन संघाच्या दरम्यान ही लढत. लगेचच माझे सहकारी कॉमेंटेटर रघुजी पालवकर टॉस बॉक्स मध्ये टॉस होत आहे. रघु सर. थँक्यू प्रतीक. आणि आजच्या दिवसातील
दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय, जो खेळला जाणार आहे शिवस्वराज्य वर्सेस संघर्ष युवा प्रतिष्ठान. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, वेळ झालाय, आपण अजूनही ते दाखल नाही आहात. संघ नायक आणि या टुर्नामेंटसाठी आम्हाला खूप असे दानशूर व्यक्तिमत्व लाभलेले आहेत आणि त्यांच्यापैकी आमचे हरी कानडे काका आज इथे उपस्थित आहेत. वरचीवाडी कोणखणकर येथून ते आलेले आहेत आणि या टुर्नामेंटसाठी त्यांचं आम्हाला गेली 3 वर्ष हे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेले आहे. तर त्यांच्या हस्ते या मॅचचा टॉस होतोय. शिवस्वराज्य या संघाचे संघ नायक संघ मालक राहुल सुर्वे आणि राकेश कानडे या दोघांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. चला टॉस कडे वळूया. टॉस दाखवू नका आणि वरती उडवा. थांबा, कोण मागतंय? वरती उडवा. थांबा, थांब काट. टॉस विन झालाय शिवस्वराज्य हा संघ. राहुल टॉस विन केलाय, काय निर्णय असेल? शुभप्रभात. कुर्तडे प्रीमियर लीग 2024 ही आमची 3री मॅच आहे. तर आम्ही बॅटिंग स्वीकारतोय आणि समोरच्याला क्षेत्ररक्षण देतोय. थँक्यू. नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलायस. महत्वाची मॅच आहे, चांगला संघ आहे, कुठेतरी चुका होत आहेत. ही मॅच सगळ्यांसाठीच महत्वाची आहे, त्याच्यामुळे आज थोडासा वाऱ्याचा वेगही कमी आहे. काही स्ट्रॅटेजी नवीन? काल काही चुका झाल्यात, म्हणजे उदाहरणार्थ आपली फिल्डिंग पहिल्या मॅचमध्ये खूप बेकार होती आणि दुसऱ्या मॅचमध्ये बॉलिंगचा डिस्टर्बन्स राहिला. तर त्या सुधारण्याचा प्रयत्न आमची टीम नक्कीच करेल ही आशा आहे. नक्कीच, तुला ऑल दी बेस्ट. राकेश, टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय होता? आम्ही टॉस जिंकतो तर पहिली बॅटिंगच घेणार होतो. नक्कीच, दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. आणि आता आपण मॅच कडे वळूया आणि आपला संघ सज्ज ठेवा. थँक्यू. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. चालू असलेला सामना आपण पाहतोय जीके स्ट्रायकर्स विपक्ष RV11 या संघाच्या दरम्यान. नाणेफेकीचा कप जिंकला RV11 या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं जीके स्ट्रायकर्स या संघाला. जीके स्ट्रायकर्स या संघाने 30 धावा करून 31 धावांचं टार्गेट सेट केलं आहे RV11 या संघासमोर. तर फलंदाजीसाठी RV11 या संघाकडून फलंदाज येतात. मैदानावरती ओपनिंग जोडी दाखल होते सत्यम आणि श्रेयस कांबळे. सत्यम पवार आणि श्रेयस कांबळे. तर गोलंदाजीचा भार जीके स्ट्रायकर संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणजे योगेश बनबे. तर सामन्याला चालू होतोय. चला स्टार्ट करायचंय आणि पहिला चेंडू घेऊन योगेश बनबे स्ट्रायकर नेटला पाहते आपण श्रेयस कांबळेला. एक अष्टपैलू खेळाडू श्रेयस कांबळे. चांगली गोलंदाजी केली परंतु चांगली फलंदाजी करण्याचा हलक्या हाताने कट केला आहे. गॅप शोधलाय, तिथे एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु नाही. चांगली फेकी संकेश यांच्या माध्यमातून. संकेश पालवकर यांचा सुद्धा विचार केला तर गेल्या वर्षी आपण त्यांना पाहिलं गेलं. चांगली फलंदाजी गोलंदाजी केली होती असे संकेश आपण त्यांना पाहतोय. इन ऍक्शन मध्ये आले होते. चांगली फेकी केली, त्यापूर्वी एक धाव कंप्लीट केली आणि धावांचा श्री गणेश इथून जरूर झाला. थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता आपण पाहतोय जीके स्ट्रायकर्स हा संघ. नक्कीच पुन्हा एकदाच या. आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज सत्यम ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवर योगेश बनबे राईट मोर द विकेट.
हलक्या हाताने कट केला चेंडू, एक धाव कंप्लीट केली तिथून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न श्रेयस कांबळे नक्कीच करतील, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षक तिथे नितीन तैनात होते, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 2 या धावसंख्येवरती पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. 31 धावांचं मोठं उद्दिष्ट समोर ठेवलं गेलं आहे. आपल्यातून गोलंदाजी पाहायला मिळेल. योगेश बनबे भल्या भल्या खेळाडूंना जागेवर ठेवतात असे गोलंदाज आमच्या कुर्तडे गावची सर्वांचेच लाडकी म्हणजेच योगेशजी बनबे, खास करून सिद्धांत पवारांचे लाडके असे योगेश बनबे आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. डावखुरी हाताचा फलंदाज सत्यम ऑन स्ट्राइक एंडला. योगेशसाठी हा चेंडू, योगेशने चांगल्या प्रकारे फुलटा चेंडू होता, हलक्या हाताने कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना 2 धावा कंप्लीट केल्या. ते तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु चांगली फेकी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुमित होते तिथे क्षेत्ररक्षक आणि 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 5 या धावसंख्येवरती आता 31 धावांचं टार्गेट करत असतावेळी आपण पाहतोय संघर्ष करतावेळी हा संघ RV11 हा संघ आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच असेल शिवस्वराज्य आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान. शिवस्वराज्य 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केले ही संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. चांगली गोलंदाजी यावेळेस सुरेख गोलंदाजी केली गेली आहे योगेश बनबे यांच्या माध्यमातून. नक्कीच इथे पुन्हा एकदा फुले चेंडू घेऊन यावेळी सुद्धा हलक्या हाताने कट केलाय चेंडू, एक धाव कंप्लीट केली आहे. सुरेख फटका मारलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. थोडेसे खराब क्षेत्ररक्षण सुमित यांच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय RV11 संघ बिनबाद 7 धावा 31 धावांचा पाठलाग करत असतावेळी डीजे. समाप्तीनंतर धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज नितीन आले बॉलिंग ट्रॅक वरती. विश्वास दाखवला गेला संघाने. आपण पाहतोय कुर्तडे प्रीमियर लीगचा हा थरार 2024 पर्व तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोण होईल आज आपल्याला पाहायला मिळतील. एक उत्कृष्ट असे चषक आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि या चषकावरती कोण आहे इथे मात्र मी स्टँडिंग झालाय. दोन्ही फलंदाजांचा मिस स्टँडिंग झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला क्षेत्ररक्षकाने आणि इथे फलंदाज होईल बाद. सत्तम पवार बाद झाले आहेत. थोडंसं मिस स्टँडिंग झालं. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून खराब कॉलिंग झाला आणि त्याचा पुरेपूर क्षेत्ररक्षकाने फायदा उचलला आणि रनआउट मध्ये सत्यम पवार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरविंद मांडवकर डीजे. डीजे धन्यवाद. तुम्हाला संधी दिली जाईल तेव्हा वाजवा नक्कीच. तुमचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. श्वेत पेटकर साऊंड सर्व्हिस, आराध्य साऊंड सर्व्हिस आमच्या इथे मात्र अलंद कार्पेट चेंडू केला गेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. संकेश थोडासा मिसफील्ड झाले होते परंतु ते एकच धावीवरती कंप्लीट करावे लागेल. धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर विचार केला नितीन यांचा तर
पहिल्या मॅच पासून चांगली गोलंदाजी केली गेली या मैदानावरती. नितीन आणि तिसऱ्या पर्वामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. पण एकदा अरविंद मांडवकर ऑन स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू हलक्या त्याने कट केला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. धोक्याची घंटा इथे होऊ शकते नक्कीच, परंतु यष्टी रक्षक थोडेसे बीट झाले. गुरुनाथ वालम खराबपैकी होती थोडीशी आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 11 या धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना शिवस्वराज्य 11 आणि संघर्ष प्रतिष्ठान. तर नाणेफेकीत जिंकून शिवस्वराज्य संघाने फलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केलंय संघर्ष याला. यावेळी सालांद कार्पेट चेंडू एक धाव कंप्लीट केला. योगेशजी बडवे तिथे क्षेत्ररक्षक तिथे पुरेपूर फायदा उचलला. थोडस नैसर्गिक काढताना योगेशसाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. थोडस खराब क्षेत्ररक्षण, आपल्याकडे धावा कमी आहे, डिफेंड करायचे आहे, परंतु हे क्षेत्ररक्षक थोडस यांना महागात पडेल असं मला वाटतंय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव दिली गेली. यावेळेस पुन्हा एकदा ऑलंद कार्पेट चेंडू केला गेलाय. मेडांचा क्षेत्ररक्षक सिद्धेश नागवेकर ते चेंडू खाली धावले. तिथून 1 धाव, 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगती पथावर चालू आहे. नितीन गोलंदाजी ट्रॅकवर. संघर्ष या प्रतिष्ठान या संघाला विनंती असेल की जे काय आपले डिसिजन जे काय ठरवायचं असेल, गेम प्लॅनिंग असेल, तो आपण डगआउट मधूनच करून मैदानावरती. यावेळेस शॉर्ट टर्म पूल केलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. झेल निसटला इथे मात्र योगेश बनबे यांच्याकडून आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. आरवी 11 संघ 17 धावा. डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. नवीन गोलंदाज सिद्धेश नागवेकर आलेत. स्ट्रायकिंग एंडला आयकॉन खेळाडू श्रेयस कांबळे, तर गोलंदाजी ट्रॅकवर आयकॉन खेळाडू पंचकृषी आयकॉन खेळाडू सिद्धेश नागवेकर. हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. 1 धाव तिथून कंप्लीट होईल. चांगली गोलंदाजी सिद्धेश नागवेकरची अनेक मैदानावरती आपण पाहिली गेली आहे. रणझुंजार प्रीमियर लीग मध्ये चांगली फटकेबाजी गोलंदाजी केली होती. माणिक 11 संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी आपण त्यांना पाहिलं रणझुंजार प्रीमियर लीग मध्ये. तिथे माणिक 11 या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. असा हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू सिद्धेश नागवेकर. ऑन बॉलिंग मार्क. फुलटॉस चेंडू यावेळेस पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केलाय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु क्षेत्ररक्षण करत असताना जी के स्ट्रायकर या संघाला तिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव दिली, म्हणजे कुठेतरी थोडंसं मागात पडेल. आपल्याकडे धावा कमी डिपेंड करायचे आहे. 31 धावांचं आपण टार्गेट सेट केलं होतं. यावेळी सावलांद कार्पेट चेंडू पुन्हा एकदा मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात नितीन होते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव तिथून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. अजून म्हणजे जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. यावेळीच बॅटची काढा घेऊन गेला होता चेंडू. नक्कीच इथं फॉलोथ्रोमध्ये झेल घेण्याची शक्यता होती, परंतु थोडासा दूरवर राहिला चेंडू. श्रेयस कांबळे या पंचक्रोशीची रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जाईल असे श्रेयस कांबळे आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला अरविंद मांडवकर. यावेळी हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता अरविंद मांडवकर याने. इथे मात्र काय घडतंय, ओव्हरथ्रो होत आहे आणि पुरेपूर फायदा उचलला. 1 धाव तिथून कंप्लीट केली आहे. धावसंख्या 22 या धावसंख्येवरती. ते 20 धावा.
आजचा दिवस तिसरा दिवस आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये 8 सामने खेळले जातील. त्याचा पहिला सामना आहे. इथे मात्र काय करताय जेल खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र अंतिम क्षणी जेल निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण मोठे जीवदान श्रेयस कांबळे याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 24 धावा. एक गडी बाद 24 धावा. थँक्यू. यानंतर माझे साथी समालोचक सचिन दादा यांना विनंती करतो की आपला बुलंद आवाज कुर्तडी गावचा सचिन दादा यांना विनंती करतो की यापुढील समालोचन माझे सहकारी करतील अशी विनंती. धन्यवाद प्रतीक. आता सामन्यामध्ये रंगतदारपणा आलेला आहे. 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी आला तो योगेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते. थोडंसं साधं सोपं आव्हान आहे, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की पर चेंडू मार्गे काहीतरी वेगळं घडत असतं आणि ते घडवण्याची कला योगेशकडे आहे. पाहूया. परंतु समोर फलंदाज सुद्धा एक नावाजलेला फलंदाज आयकॉन फलंदाज श्रेयस कांबळे, ज्याला आयकॉन म्हणून आम्ही निवड केली. का निवड केली याचा प्रत्यय देतोय. प्रत्येक सामन्यामध्ये त्यानं ते दाखवून दिलंय. आणि योगेश टू श्रेयस आणि उत्कृष्ट चेंडू टोळवण्याचा प्रयत्न. हलकासा कट घेतलाय बॅटने. 1 धाव मिळालेला आहे. संघाची धावसंख्येमध्ये 1 धावेने भर पडले. धावसंख्या झाली ती 25. 1 बाद 25. महत्वाचा विषय म्हणजे काय, हरण्यानं घाबरून जायचं नसतं. हरण्यानं घाबरून जायचं नसतं. शिनीच पक्षाप्रमाणे राखेतून उभारी घ्यायची असते. संघर्ष असा करायचा की परमेश्वराला द्यायला भाग पाडायचं असतं आणि असा संघर्ष मैदानात करायचा असतो. कारण जर आपण क्षेत्ररक्षणामध्ये गचाळ कामगिरी केली तर त्यातून आपल्याला प्रत्यय येतो की आपण सामन्यामध्ये घट्ट पकडू शकत नाही आणि त्याचा प्रत्यय येतोय. या ठिकाणी आपल्याला JK स्टार्स या संघाच्या वतीनं आता पुन्हा एकदा योगेश टू श्रेयस. जोरदार टोळवण्याचा प्रयत्न आणि पंचांकडून दंडित केलं गेलं. नो बॉल. 1 धाव मिळाली आहे. धाव संख्या झाली ती 27. पुन्हा एकदा योगेश टू श्रेयस. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेतल्या. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल केला गेला आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. एक आणि वाईट अशा 3 धावा मिळाल्यात. धाव संख्या झाली ती 30. मला वाटतं JK स्टार्स या संघाने हा सामना सोडलेला दिसतोय, कारण प्रयत्न होत नाहीयेत. कारण प्रयत्न वाळूचे कण रगडतात त्याळी गळे असं आपल्या या ठिकाणी म्हण आहे, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला नाही आणि विजयी झालाय तो RV11 संघ.